देव भगवान की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। गुरुवरे मारुति महाराज की जय। मनकामेश्वर भगवान की जय। आइए मन और वाणी को पवित्र करें। सभी लोग ताली की सेवा करते हुए बड़े भाव के साथ हरिनाम संकीर्तन करेंगे। महाराज श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। जय राधे गोपाल भज मन श्री राधे। राधे 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 राधे
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवंच कल्पतरू श्री तडिदेव विनंदी पितांबरधारी भगवान श्री कृष्णलाल प्रतिभा मूर्ती स्वरूप चालू असलेला महान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह एवं भागवत भक्ती ज्ञान यज्ञ भगवान शंकर भोलेनाथ मनकामेश्वर भगवंताच्या या परम पावन पवित्र प्रांगणामध्ये आज अनुष्ठानामधील षष्टम दिवस भाग्यवान आहे. तव कथामृतम् तात जीवनम् कविभिरीडितम् सकलमशापम् श्रवणमङ्गलम् श्रीमदाततम् भुवि गणन्ति ते बोल महाराज भगवान की जय. काल पूर्व प्रसंगामध्ये सर्वांनी कथा प्रसंग भाग श्रवण केला. महान परमहंस परिव्राजाचार्य श्री शुकाचार्य मुनी राजा परीक्षितला एक एक परम पावन मंगलमय प्रसंग श्रवण करत आहेत. गोपी गीत गायलं सर्व गोपिकांनी मिळून. भागवतामध्ये गोपीगीत म्हणजे प्राण आहे. 18 श्लोकामध्ये संपूर्ण गोपीगीताचं वर्णन आहे. आणि जो भी एखादा नित्य भक्त हा भगवत गोपीगीताचा पाठ करत असेल तर महाराज त्याला साक्षात भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा साक्षात्कार होतो असं भागवतामध्ये स्पष्ट प्रकारे वर्णन आलेलं. श्रीकृष्ण दर्शन लालसा भोजपते कंस महाराज चिंता लागली. महाराज जेवढे मी दैत्य पाठवले, जेवढे मी असुर पाठवले, जेवढे जे गेले ते तिकडच, पुन्हा कोणी वापस आलं नाही. धेनुकासुर गेला, वत्सासुर गेला, पाहितलं बरेचसे राक्षस महाराज जे गेले ते तिकडच संपल्या गेले. एक केशी नावाचा दैत्य होता महाराज सज्जन. तो केशी नावाचा दैत्य म्हणायला लागला, महाराज एक वेळेस मला अवसर द्या म्हणला, मी जातो त्या कृष्ण कन्हैयाला समाप्त करतो म्हणला. तर कृष्ण परमात्माला म्हणले मी समाप्त करून टाकतो म्हणले. तो देशी तो हम विदेशी बोले. कारण बघा इंग्लंड मध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला केशी म्हणल्या जातं, ते कृष्ण म्हणत नाही. आता आम्ही तुम्ही काय म्हणतो, बोलो कृष्ण कन्हैयाला की जय. आणि ते इंग्लंड मध्ये जे भक्त आहेत ते इंग्लंड मधले भक्त भगवंताला काय म्हणतात, केशी. बोलो केशी भगवान की जय. म्हणले ते कृष्ण आहे तर म्हणले मी केशी आहे म्हणले, मला अवसर द्या म्हणले, मी जातो म्हणले आणि त्या कृष्ण कन्हैयाला समाप्त करतो म्हणले. भोजपते कंस राजानं सांगितलं म्हणलं, आप तो अक्की बार तुम्हारी बारी होईल. महाराज स्वयं स्वतः तो केशी नावाचा दैत्य महाराज भगवंताला मारण्यासाठी घोड्याचं स्वरूप धारण करून आला. आणि घोड्याचं स्वरूप धारण करून स्वयं स्वतः महाराज भगवंत गोचारण लीला करत होते. महाराज गोचारण लीला करता करता महाराज आता सगळे भगवंताचे सवंगडी होते. पेंजा, सुदामा, श्रीदाम्या, मधुमंगल आदी आदी महाराज एक 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 नंबर होता सर्वांचा. विचार जर केला तर प्रत्येकाचा नंबर होता महाराज.
आता जसे हे गुराके लोक असतात ना, ते काय करतात महाराज, एक एक जणाचा नंबर लावत असतात. आता मी वळून आणल्या गाई म्हणले, आता दुसरी बारी तुझी म्हणले, गाई वळून आणायच्या म्हणले. हा, कृष्ण परमात्मा गाई वळून आणायला गेले, तो केशी नावाचा दैत्य घोड्याचं रूप धारण करून येत होता महाराज. भगवंतानं विचार केला, हो हो हे म्हणले दैत्य या राक्षस आहे म्हणले. भगवंतानं ओळखलं महाराज. भगवंतानं जवळ येऊ दिलं केशी नावाच्या दैत्याला. जवळ आल्यानंतर स्वयं स्वतः पाहितलं, त्या केशी नावाच्या दैत्याचे पाय उचलले आणि पाय उचलून फिरवायला प्रारंभ केलं महाराज. फिरवायला प्रारंभ करून महाराज पाहता पाहता त्या केशी नावाच्या दैत्याला, जो केशी नावाचा घाट आहे, त्या केशी नावाच्या घाटावरच त्याचा उद्धार केला महाराज. बोलो कृष्ण कन्हैया की जय. त्या केशी नावाचा दैत्याचा उद्धार झाला. तेवढ्यामध्ये देवर्षी नारदजी पोहोचले महाराज. कुठं? स्वयं स्वतः महाराज भोजपती कंस जवळ. महाराज कंसनं स्वयं स्वतः नारदजींच्या चरणावर साष्टांग प्रणाम केलं आणि प्रणाम करून देवर्षी नारदजी म्हणले, महाराज तुम्ही जेवढे म्हणले दैत्य पाठवले ते सगळे संपले, तिकडे सगळे म्हणले. आता एक काम करा म्हणले, इथं मोठी यात्रा भरवा म्हणले मथुरेमध्ये. आणि मोठी यात्रा भरवून म्हणले मोठे मोठे तुमच्याकडे पैलवान आहेत, चानोर सारखे, मुष्टिकासूर सारखे महान महान हिंद केसरीचे पैलवान आहेत म्हणले. याला समाप्त म्हणले, बस त्याला समाप्त करा कृष्ण आणि बलरामाला आणून म्हणले. हा, एवढं छोटस कार्य करा. मथुरेमध्ये मोठी यात्रा भरवली महाराज सज्जनो मायबाप. आणि मोठी यात्रा भरल्यानंतर स्वयं स्वतः म्हणले कृष्ण आणि बलरामाला आणण्यासाठी जाईल कोण म्हणले महाराज. कारण भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला आणण्यासाठी म्हणले बस जाणारा जवळचा कोणीतरी पाहिजे की नाही म्हणले देवाच्या. तेवढ्यामध्ये नारदजीने सांगितलं म्हणले जास्त कशाला चिंता करतात म्हणले, ते भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचे काकाश्री आहेत ना म्हणले, ज्यांचं नाव आहे अक्रूर काका. अक्रूर काका आणतील म्हणले कृष्ण परमात्म्याला म्हणले. तेवढ्यामध्ये म्हणले काही हरकत नाही महाराज. देवर्षी नारदजी अंतर्ध्यान झाले. देवर्षी नारदजी भगवंताजवळ प्रगटले. आता ज्यांचं नावच नारद आहे, नारद, जिनकी बात कभी रद्द ही नहीं होती, उन्हीं का नाम नारद. आता आम्ही एवढं फिरतो महाराज, आम्हाला वाटतं कुठंतरी एखाद्या लेकराचं नाव नारद ठेवतं कोणीतरी, कुठंतरी आढळ, पण नारद नाव कोणाचंच नाही महाराज. कारण नारद यांची गोष्ट ऐकलं, इकडलं तिकडं, तिकडलं इकडं. इकडं कंस जवळ लावून आले आणि इकडं कृष्ण परमात्मा जवळ आले. म्हणले मला थोड्या क्षणामध्ये कंस संवत बघायचं म्हणले, ते मी तुमच्याच हातानं म्हणले. सगळं महाराज षडयंत्र रचलं. षडयंत्र रचल्यानंतर महाराज भोजपती कंसनं सैनिकांना पाठवलं. म्हणले महाराज जा म्हणले अक्रूर काकांच्या घरी जाऊन अक्रूर काकाला बोलवून घ्या म्हणले. सैनिक पळत पळत गेले. बस काकाश्रींच्या घरी, अक्रूर काकांच्या घरी आले. काकाश्री काकाश्री आपको महाराज जी ने बुलाया है. अक्रूर काकांना वाटलं म्हणले माझ्याकडे छोट्या गरीब माणसाला कशाचं काम पडलं असेल म्हणले. एवढ्या मोठ्या राजा महाराजाचं काम म्हणले. पण शेवटी राजाचा आदेश आहे, राजाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. चला म्हणले. अक्रूर काका आले महाराज सज्जनो मायबाप. अक्रूर काका आल्यानंतर स्वयं स्वतः पाहिलं. कंस महाराजांनी स्वागत केलं. आव 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 अक्रूर, तुम्हाला स्वागत आहे बोल. म्हणले एक मोठं दायित्व तुमच्याकडे आम्ही सोपवत आहेत म्हणले. एक कार्य करा म्हणले, कृष्ण आणि बलरामाला आणण्याचं काम करा म्हणले. हा माझा सुंदर सोन्याचा रथ आहे म्हणले उभा. या सोन्याच्या रथाला सुंदर सुंदर घोडे जुंपलेले आहेत म्हणले. आणि बस हा रथ घेऊन जायचा आणि स्वयं स्वतः म्हणले कृष्ण आणि बलरामाला आणायचं कार्य करायचं. महाराज अक्रूर काका मनी मन विचार करायला लागले. शुकाचार्य मुनी भागवतात वर्णन करतात, आज माझं कोणत्या जन्माचं पुण्य उदयाला आलं असेल की आज मला स्वयं साक्षात भगवंताचं दर्शन होणार आहे. अक्रूर काका निघाले महाराज रथ घेऊन. भागवतामध्ये असं वर्णन आहे महाराज, 10 किलोमीटर मथुरा आणि वृंदावनचं अंतर आहे. किती किलोमीटर? 10 किलोमीटर. आता मला सांगा, एखादा 10 किलोमीटर माणूस पायानं जरी चालत निघाला
किती आरामाने गेला तर जास्तीत जास्त 3 ते 4 तासामध्ये पोहोचल. पण श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, अक्रूर काकाला घोड्याचा रथ सुंदर असणारा संपूर्ण दिवस लागला महाराज. कारण अक्रूर काका मण पाहिजे कधी डोळे बंद करायचे, डोळे बंद केले की महाराज घोडे सुद्धा डोळे बंद करून उभा राहायचे महाराज. आणि ते डोळे बंद केले की महाराज मग पुन्हा जाग यायची, पुन्हा घोड्यांना हाकायचं, पुन्हा चालायला लागायचं महाराज. स्वयं स्वतः महाराज तर असं करता करता सायंकाळचा वेळ झाला होता, पण सूर्यास्त होण्याची वेळ होती. 9 लाख गायी समोर चालत होत्या आणि 9 लाख गायींच्या पाठीमाग कृष्ण आणि बलराम चालत होते महाराज. हे सुंदर सुमधुर झाकी महाराज विचार जर केला, त्या गायींची धूळ उडत आहे, त्या गायींची धूळ भगवंताच्या मुखारविंदावर एवढी सुंदर दिसतच परीक्षित. कारण कृष्ण कन्हैया अगोदर सावल्या सावल्या रंगाचे आणि दिसायला पण एवढे सुंदर आहेत भगवान श्रीकृष्ण कन्हैया. सगळे मोहित होऊन जायचे महाराज कृष्ण कन्हैयाच्या झाकीचं दर्शन घेतलं की महाराज. सावली सूरत पे मोह, जय हो दिल दीवाना हो गया. राधे की सेवा करिए. सावली सूरत पे मोह, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोह, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोह, दिल दीवाना हो गया. एक तो तेरे नैन तीर से, दूसरा काजल लगा. एक तो तेरे नैन तीर से, दूसरा काजल लगा. तीसरा राधे की सेवा करिए. तीसरा नजरे मिलाना, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोह, दिल दीवाना हो गया. हरि बोल. वाह. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. भगवंताचा सावळा सावळा रंग भगवंताच्या रंगावर नील पाहिलं श्वेतांबर. आणि जाऊ भैयाच्या बलदेव भगवंताच्या अंगावर निलांबर. महाराज मोठ्या आनंदानं कृष्ण आणि बलराम चालायला लागले. सायंकाळचा वेळ होता. सगळ्या गायी गोचारण करून आलेल्या महाराज सगळे बांधले गेले महाराज. तेवढ्यामध्ये अक्रूर काकांचा रथ पोहोचला महाराज. अक्रूर काकांचा रथ पोहोचला. रथ पोहोचल्या महाराज भगवान श्रीकृष्ण कन्हैयानं जसं अक्रूर काकांना बघितलं ना, आनंद झाला महाराज. आता छोटे छोटे लेकरं मुलं बाळ महाराज, दिवाळी आली, मामा जर घरी आले तर महाराज आनंद वाटते की नाही. छोटे छोटे लेकरं पळत पळत जाऊन सांगतात माझे मामा आले, मामा आले, मामा आले आम्हाला द्यायला, आम्हाला आता जायचं दिवाळीला. महाराज तसं भगवंत मी छोटेसेच होते, बालगोपाल होते. कृष्ण कन्हैयाला बी आनंद झाला. अरे काकाश्री आले, काकाश्री आले. महाराज जिकडे बघितलं तिकडं कृष्ण कन्हैयानं बस आनंदामध्ये. यशोदा मैया, आनंदमय बाबा सर्वांना कळालं महाराज. परंतु सर्वात अगोदर माझ्या कृष्ण कन्हैयानं अक्रूर काकांना गोमातेच्या दर्शनाला घेऊन गेले. कारण घरामध्ये पहिली भारतीय संस्कृती अशी होती की घरामध्ये जर आणलं, पाहुणे जर अचानक आले पाहिजे, पाहुण्याला गोमातेच्या दर्शनाला घेऊन जायचे महाराज. त्याच्या पाठीमागचे बरेचसे उद्देश होते महाराज.
ही भारतीय संस्कृती होती. अक्रूर काका आले, अक्रूर काकांचं स्वागत केलं. अक्रूर काकांचे स्वयं स्वतः जगाच्या मालकानं सेवा केली महाराज. आणि सेवा करून महाराज प्रत्यक्ष अक्रूर काकांनी भगवान श्रीकृष्ण कन्हैयांना विचारलं, म्हणले काकाश्री कसं काय येणं केलं म्हणले. कसं काय येणं केलं म्हणले मथुरेमध्ये मोठी यात्रा भरवली म्हणले, भोजपती कंसराजानं म्हणले, आणि तिथं म्हणले कुस्तीचा कार्यक्रम ठेवलाय म्हणले, तिथं तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो म्हणले. महाराज विचार जर केला तर तेवढ्यामध्ये मग कृष्ण कन्हैया म्हणले, काकाश्री तुम्ही जे हे मला सांगितलं ना म्हणले, हे माझ्या म्हणले बस यशोदा मैया नंद बाबांना सांगू नका म्हणले महाराज. कारण माझ्या यशोदा मैया नंद बाबांना जर सांगितलं तर बस मला यात्रेला येऊ देणार नाहीत म्हणले महाराज. बस आपल्या दोघांमध्ये ठेवा म्हणले महाराज, कोणाला सांगू नका म्हणले. तेवढ्यामध्ये स्वयं स्वतः पाहितलं अक्रूर काका चुप्प बसले. नंदबाबा आले, नंदबाबांची भेट झाली. नंदबाबा म्हणले, अरे अक्रूर कसं काय येणं केलं म्हणले बस मोठी यात्रा भरली मथुरेमध्ये कृष्ण आणि बलरामाला घेऊन जाण्यासाठी आलो म्हणले आम्ही कृष्ण आणि बलरामाला जाऊ देणार नाहीत म्हणले महाराज. आम्ही स्वयं स्वतः सोबत येऊत म्हणले, विचार जर केला तर आम्ही स्वतः सोबत येऊत म्हणले महाराज. अक्रूर काकांनी महाराज ठीक आहे म्हणले. ज्या गोपिका गवळणी होत्या महाराज सगळ्या वृंदावन मध्ये दोंडी देऊन सांगितलं, उद्या कृष्ण आणि बलराम मथुरेची यात्रा पाहण्यासाठी जाणार आहे. एकाही गोपिकेला पाहितलं बस झोप आली नाही रात्रभर महाराज. भागवतामध्ये असं वर्णन आहे. एकाही गोपिकेला बस झोप आली नाही. एक गोपिका दुसऱ्या गोपिकेकडे पळत जायला लागली, अरे गोपी तू ऐकलंस, उद्या कृष्ण आणि बलराम आपल्याला सोडून जाणार आहे. चौथी गोपिका म्हणली, तू काय करशील म्हणली, तू काय करशील म्हणली त्यांना जर जायचं असेल ना आमच्या अंगावरून रथ घालून जा म्हणले. तू जर असं केलं तर असं बोललीस तर हे लोक हे समाज काय म्हणाल म्हणले. या समाजाचं काय घेणं देणं म्हणली. अरे जे आपले दोन प्राणनाथ आहेत, जे दोन नेत्र आहेत कृष्ण आणि बलराम, हे जर निघून गेले तर बस काय महाराज. एवढं प्रेम होतं त्या गवळणी गोपिकांचं भगवान श्रीकृष्णाविषयी महाराज. मोठ्या महाराजांना सुद्धा महाराज एक गाव होतं अहमदपूरच्या जवळ डोंगरामध्ये महाराज, देवकरा म्हणून होतं महाराज. ते देवकरा गाव होतं महाराज. मोठ्या महाराजांना 5 दिवस त्या गावातून हलू देत नव्हते महाराज लोक. एकदा अचानक काम पडलं, म्हणले महाराजांना जाऊन यायचं म्हणले काही जरी झालं तरी आम्ही जाऊ देत नाहीत म्हणले महाराज. आणि तुम्हाला काही लोक म्हणले तुम्हाला गाडीत जर जाऊ द्यायची असेल तर आमच्या अंगावरून घालून जा म्हणले महाराज. हे प्रेम करायचे महाराज, हे अति प्रेम झालं महाराज. गोपिकांचा भगवान श्रीकृष्ण विषयी प्रेम होतं महाराज. एकाही गोपिकेला गवळणीला झोप आली नाही महाराज रात्रभर महाराज. अक्रूर काकांचं भोजन झालं. भोजन होऊन महाराज स्वयं स्वतः अक्रूर काका विश्राम करण्यासाठी गेले. यशोदा मैयाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. यशोदा मैयाला वाटलं माझा लाला माझा कृष्ण कन्हैया बस आजची रात्र तेवढी दिसेल, उद्या माझा कृष्ण कन्हैया मला दिसणार नाही म्हणले. यशोदा मैयाचे डोळे गच्च भरले महाराज. विचार जर केला तर एवढे डोळे भरले महाराज. जगाच्या मालकानं डोळे पुसले यशोदा मैयाचे. मैया तू रडतस म्हणले. म्हणजे एक दिवसाची तर गोष्ट आहे ना. आज मी जाणार, उद्या यात्रा बघणार आणि एका दिवसामध्ये मी परत येणार आहे आणि तू रडतेस म्हणले. जगाच्या मालकानं डोळे पुसले आपल्या आईचे महाराज. परसो अगं श्यामे
यशोदाबाईचा कंठ आवृत्त झाला. बस यशोदाबाई स्तब्ध बसली महाराज. सुखदेवजी मुनी श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात, परीक्षित स्वयं स्वतः पाहितलं यशोदा मैयानं आपल्या मांडीवर कन्हैयाचं मस्तक ठेवलं आणि पाहितलं थाटायला लागली महाराज. जगाच्या मालकाला झोपी लागली महाराज. कृष्ण कन्हैया बस झोपी गेले. परीक्षित यशोदा मैया रात्रभर झोपली नाही म्हणले महाराज. सकाळ झाली, ब्रह्म मुहूर्त झालं, सर्व काही तयारी करून ठेवली महाराज. रथ जुंपून ठेवला. तेवढ्यामध्ये पाहितलं अजून जगाच्या मालकाची झोप झाली नाही. यशोदा मैया रात्रभर स्तब्ध बसली होती महाराज. परीक्षित यशोदा मैयानं आपलं अंतकरण एखाद्या दगडासारखं केलं आणि दगडासारखं अंतकरण करून जगाच्या मालकाच्या अंगावरचा पितांबर ओढला. पितांबर ओढल्या ओढल्या कृष्ण कन्हैयाची झोप उडाली आणि झोप उडाल्या उडाल्या जगाचे मालक तटकन उठून बसले. यशोदा मैयाचे डोळे लाल बंद झालेले होते महाराज. मैया तू झोपली नाहीस म्हणलं. कृष्ण कन्हैयानं डोळे पुसले महाराज. यशोदा मैयानं सुंदर स्नान घातलं कृष्ण कन्हैयाला आणि स्नान घालून सुंदर सुंदर शृंगार केला. मस्तकावर मुकुट लावला, मुकुटावर सुंदर मोराचा पंख. जगाचे मालक तयार झाले महाराज जाण्यासाठी मथुरेला यात्रेमध्ये. लक्ष द्या. 4 घास भरवले माझ्या कृष्ण कन्हैयाला. हळूहळू पाहितलं रथामध्ये आणून बसले. बस भगवंत. यशोदेनं मन भरून बघितलं भगवंताला. एकदा बघितलं बाळाला महाराज. कृष्ण कन्हैयानं काकाश्रींना सांगितलं, काकाश्री नाही पाहवत म्हणले, चला मैया. यशोदा मैया पाहितलं डोळ्यामध्ये पाणी होतं. यशोदा मैया पाठी मागून बघत होती. जगाच्या मालकांना एक वेळेस बघितलं. मायबाप लक्ष द्या. एक वेळेस बघितलं. यशोदा मैया पळत येते वेळेस बघितलं. रथातून उडी मारली आणि उडी मारून पाहितलं पळत पळत जाऊन यशोदा मैयाला कडकडून मिठी मारली महाराज. यशोदा मैयाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बस कन्हैया मला आज कळालं म्हणले तू माझा पुत्र नाहीस म्हणले. मला आज कळालं तू माझा पुत्र नाहीस म्हणले. तू तर पाहितलं त्या देवकीचा पुत्र आहेस. परंतु तुला उखळाला बांधलं ना, विसरून जा म्हणली कन्हैया. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. मैया मी सर्व काही विसरू शकतो परंतु हे विसरू शकत नाही म्हणले. यशोदा मैयाच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला महाराज. कृष्ण कन्हैया रथामध्ये बसले. बस काकाश्री नाही पाहवत म्हणले, चला. थोडस रथ समोर गेला आणि रथ समोर गेल्यानंतर सगळ्या गवळणी गोपिका एकत्रित आल्या. जगाच्या मालकानं सगळ्या गोपिकांकडे बघितलं, गवळणीकडे बघितलं. गवळणी गोपिकाओं, एक दिन की तो बात है ना, आज मैं जाऊंगा, कल यात्रा देखूंगा और एक दिन में वापस लौट करके आ जाऊंगा. आणि तुम्ही सगळेच्या सगळे रडत येत म्हणले. सगळ्या गवळणी गोपिका काय म्हणल्या, अरे आपल्या कृष्ण कन्हैयाला जर आनंद मिळत असेल ना जाण्याचं, आपण त्यांच्या आनंदामध्ये का व्यत्यय टाकावं, का विनाकारण पाहितलं त्यांच्या जवळ यावं. सोडा म्हणले रस्ता सोडा. सगळ्या गोपिका रडत रडत रस्ता सोडायला लागल्या. एवढ्यामध्ये एका गोपिकेनं रागाच्या भरामध्ये नाही ते अक्रूर काकांना बोलले, अरे याचं नाव अक्रूर कोणी ठेवलं असेल, याचं नाव तर क्रूर असायला पाहिजे, क्रूर. हा अक्रूर आला नसता तर म्हणले आपला कृष्ण आणि बलराम आपल्याला सोडून गेले नसते महाराज. अक्रूर काका खाली मान घालून बसलेत महाराज. एका गोपिकेनं विनंती केली, बस. अरे अक्रूर
तुला कशी दयामया येत नाही म्हणले? जे आमचे प्राणनाथ आहेत, जे आमचे दोन नेत्र आहेत, त्या कृष्ण आणि बलरामाला घेऊन जाऊ नको म्हणून विनंती करत आहे महाराज ते गोपिका महाराज. गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा कारत शृंगारीला सांगे वो मजला आकोरा उभासी बाई ग साजनी या नंदाचे अंगणी मिळाला डोळणी 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 बोली नंदाची पठराणी जय हो सद्गती प्रभु बोली जातो गे छत्रपाली ये साजनी रे सेवा करी बैठे बैठे विभर झाले जय हो मनी वचन ऐकोनी या नंदाचे अंगणी या नंदाचे अंगणी मिळाला डोळणी कली की सेवा करिए बैठे बैठे जय हो हरि बोल. नको देवो भगवान अपरा नको देवो भगवान आतुरा नको देवो भगवान अग्रोरा नको देवो भगवान वृंदावनीच्या सकल जनासी देवरे जीवता नको देवो भगवान अपुरा नको देवो भगवान अघोरा नको देवो भगवान अघोरा नको देवो भगवान माया बापाई हंबरदा थोडी हरले धेनो समाजा हरले धेनो समा नको देवो भगवान अकुरा नको देवो भगवान अरुरा नको देवो भगवान
तोरा नको देऊ बलवान. सर्वजण विनंती करत आहेत मला अक्रू काकांना, अरे जो आमचा पाहितला प्राणनाथ आहे कृष्ण आणि बलराम, त्यांना घेऊन जाऊ नको म्हणून विनंती. पण जगाच्या मालकानं स्वयं स्वतः सांगितलं, बस गोपिकाओं एक दिन की तो बात है, आज जाऊंगा कल यात्रा देखूंगा और एक दिन में वापिस लौट करके आ जाऊंगा बोले. सगळ्याच्या सगळ्या गोपिका बाजूला झाले महाराज. त्या कृष्ण कन्हैयाला जाण्यामध्ये आनंद नाही, आपण त्यांच्या आनंदामध्ये का व्यक्ती टाकावं म्हणले महाराज. सोडा म्हणले रस्ता सोडा. सगळ्या गोपिकांनी रस्ता सोडला. बस चलिए काकाश्री नाही देखा जाता बोले. अक्रू काका रथ हाकायला लागले. थोडस समोर उतरले. पाहितलं एक गोपी होती, तिचं नाव होतं राधा, आहे की नाही. ती राधा नावाची गोपिका महाराज खाली थांबली होती. जगाचे मालक कृष्ण कन्हैया रथातून खाली उतरले. आपल्या कमरेला जी बंसी होती ती बंसी काढली आणि त्या राधेच्या हातामध्ये दिलं महाराज. त्या राधेला सांगितलं, म्हणले आतापर्यंत मी बंसी वाजवण्याचं कार्य केलं, आता इथून पुढे जे माझा अवतार होत असतो तो बस विनाशाची दुष्कृत. इथून पुढे मी शंखध्वनी करणार आहे. आणि स्वयं स्वतः जगाचे मालक ती बंसी देऊन महाराज पुन्हा रथामध्ये आरूढ झाले. चलिए काकाश्री. आता ते मनी मन विचार करत होते अक्रूर काका, आणि त्या दुष्ट पापी कंसनं जर समाप्त केलं ह्या छोट्या छोट्या बालकांना कृष्ण आणि बलरामाला, उद्या मी काय प्रत्युत्तर देऊ ह्या नंद बाबांना, यशोदा मैयाला, बस त्या गवळणींना, गोपिकांना. पाहता पाहता महाराज रथ मथुरेच्या सीमेमध्ये आला. यमुना नदी रस्त्यामध्ये लागली. अक्रूर काकांनी आदेश घेतला, म्हणले तुमची जर इच्छा असेल तर मी 2 मिनिटांमध्ये स्नान करून घेऊ. घ्या म्हणले काकाश्री. अक्रूर काका यमुना नदीमध्ये स्नान करायला गेले. लक्ष द्या महाराज, जसं पाण्यामध्ये डुबकी मारली तशी डुबकी मारली की महाराज स्वयं स्वतः जगाच्या मालकाचं दर्शन यमुना नदीमध्ये झालं महाराज. आता अक्रूर काकांना पक्क माहित झालं हे तर जगाचे मालक आहेत, तो दुष्ट पापी कंस यांचं काही बिघाडू शकत नाही म्हणले. बस कपडे परिधान केले, वस्त्र परिधान करून महाराज रथामध्ये आले. कृष्ण कन्हैयाकडे एकसारखं बघायला लागले महाराज. भगवान श्री कृष्ण कन्हैया म्हणले, काकाश्री असं काय बघायले म्हणले आमच्याकडे, मला कधी बघितलं नाही तुम्ही. म्हणले देवा अजून थोडीशी लीला दाखवली तर वेडा होऊन जाईल म्हणले. आता पुन्हा माझ्याकडून जास्त हे करू नका म्हणले. आता मला कळालं म्हणले तुम्ही तर जगाचे नायक, ब्रह्मांड नायक आहे. पण देवा तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल म्हणले. म्हणले तुझं घर माझं घर आहे म्हणले. काकाश्री तुमचं घर माझं घर आहे, पण आधी मामा कंसची भेट घेतली पाहिजे म्हणले. अक्रूर काकांना आनंद झाला महाराज. पाहता पाहता मथुरेमध्ये रथ पोहोचला. 3 प्रहर, तिसरा प्रहर बाकी होता महाराज. किती प्रहर असतात? 3 प्रहर. 2 प्रहर झाले होते, 1 प्रहर बाकी होता. आता 1 प्रहर मध्ये सगळे भगवंताचे सगळे मित्र सवंगडी आधीच पोहोचले होते महाराज. सगळे पेंड्या सुदाम्या श्रीदामा मधुमंगल म्हणले, अरे कन्हैया खूप वेळ घेतला म्हणले. अरे काय करावं म्हणले, काकाश्री स्नान करत बसले यमुना नदीला म्हणले. वेळ गेला म्हणले, येता येता म्हणले टाइम गेला म्हणले. काही हरकत नाही म्हणले. महाराज सगळ्यांना आनंद वाटायला लागला ती यात्रा बघून महाराज. ती यात्रा एवढी भव्य दिव्य स्वरूपाची. आता त्यावेळेसची मथुरा भूमी महाराज, भोजपती कंस राजाची महाराज. यात्रेमध्ये महाराज कृष्ण कन्हैया म्हणले, बाबा आम्ही यात्रा बघायला जावं म्हणले. नंद बाबा म्हणले, मी तुझ्या स्वभावाला चांगलं ओळखून आहे म्हणले. तुझा स्वभाव बडा खतरनाक आहे म्हणले. कोणासंग लढशील भिडशील म्हणले. कशाला म्हणले, नको नको म्हणले. आता बघा यात्रेमध्ये बराबरीचे जर असतात तर यात्रा बघायला मजा यायची महाराज, येते की नाही. आणि बराबरीचे जर नसले तर यात्रेमध्ये आनंद येत नाही. आता एखादा नातू जर बाबासोबत यात्रेला घेऊन निघाले
जत्रेमध्ये फिरायला जर गेले ते बिचारे म्हणते बाबा बाबा मला हे घ्यायचंय ते बघायचंय, बाबा म्हणतात काही नाही घ्यायचं चल पुढे, म्हणतात की नाही. मग त्याच्यासाठी यात्रेमध्ये बराबरीचे असले तर आनंद येते. कृष्ण कन्हैया म्हणले बाबा आम्ही सगळे आमचे बालक मित्र कंपनी जातात म्हणले, सवंगडी सगळे. दाऊ भैया म्हणले बाबा सगळ्यात समजदार मी आहे ना म्हणले, मी घेऊन जातो यांना म्हणले आणि फिरून आणतो यात्रा म्हणले. हा दाऊ म्हणले तुझ्यावर विश्वास आहे म्हणले, तू घेऊन जा म्हणले. हा घेऊन गेले महाराज दाऊ भैया. आता ज्या कधी घरातून बाहेर निघाल्या नाहीत त्या सुद्धा बाहेर यायला लागले महाराज. कधीच घरातून बाहेर आल्या नाहीत त्या सुद्धा महाराज कृष्ण कन्हैयाला पाहण्यासाठी गर्दी जमायला लागली महाराज. भागवतात असं वर्णन आहे. अरे तो पोतनाला मारणारा कृष्ण कन्हैया आला, तो पोतना मावशीला मारणारा कृष्ण कन्हैया आला असेल तरी कसा म्हणले पाहण्यासाठी सगळेच जण बघायला गर्दी जमली महाराज. भगवंताचे सवंगडी मित्र श्रीदामा पेंद्र सुदामा म्हणले हे कन्हैया इथं काय तुझे काय पाहुणे बिवणे आहेत ते काय रे म्हणले, ते सगळे आपले सगळेचे सगळे आपल्याला कसे बघायलेत म्हणले. वा अरे इथले खास राजा कंस माझे मामाजी लागतात म्हणले, और मामाजी के गांव में भांजे आएगा तो स्वागत नहीं होगा बोले. हा मग पहिलं सांगाव का नाही रे म्हणले, जरा नवीन नवीन कपडे घालून आलो नसतो का म्हणले चांगले चांगले. आता या कपड्यावर जुन्या कपड्यावर तुमच्या म्हणले कसं वाटेल म्हणले तुझ्या मामाच्या गावाला म्हणले. भगवंत म्हणले तुमची काय इच्छा आहे म्हणले, अरे म्हणले चांगले कपडे असावं म्हणले, टापटीप राहून जावं म्हणले. हा म्हणले चला काहीतरी व्यवस्था होईल पुढे म्हणले. आता पुढे निघाले महाराज सगळेच मोठ्या आनंदानं निघाले महाराज. मामा कंस धोबी येऊ लागला कपड्याची गटली घेऊन महाराज. शुभदेवजी मुनी वर्णन करतात ते कपड्याची गटली घेऊन येत होता धोबी. एवढ्यामध्ये जगाच्या मालकानं आवाज दिला मामाजी राम राम. ते म्हणला राम राम कसं काय घातला रे म्हणले, अहो इथले खास राजा कंस माझे मामा आहेत त्या नात्यानं ह्या गावातले सगळे मामाजी म्हणले. अच्छा अच्छा तर तुम कृष्ण बलराम हो बोले. मामानं कशासाठी बोलवले ते काम मलाच करावं लागल म्हणले. कृष्ण कन्हैया म्हणले मामाजी मध्ये तर आकड जास्त दिसायली म्हणले. म्हणले मामाजी जरा घाई मध्ये म्हणले कपडे आमचे बालगोपाल म्हणले हे कपडे मिळताल का. अरे महाराज म्हणले रात्रंदिवस गाईच्या पाठीमागे फिरणारे आणि राजे महाराजांचे कपडे घालणार. महाराज जे नाही ते बोलायला लागले. कृष्ण कन्हैया भगवंत ऐकून घ्यायला लागले. पाहता पाहता बस शुभदेवजी महाराज म्हणले परीक्षित भगवंताला क्रोध आला आणि भगवंताला क्रोध आल्यावर त्या धोब्याला एक थप्पड मारली महाराज. त्या धोब्याचं पाहितलं धडापासून मस्तक बाजूला पडलं महाराज. बाकीचे धोबे तर कपड्याची गटली टाकून 9-11 झाली महाराज. अरे काय छोराच्या हातामध्ये काय तलवार बिलवार फिट आहे की काय म्हणले. हा सगळेच पळून गेले. घाला म्हणले ज्यांना जे जे कपडे घालायचे त्यांनी घाला. महाराज यांनी कपडे घातले. आता राजे महाराजांचे कपडे आधी ढिली ढाली महाराज आणि हे पाहितलं 3-3, 3.5 फुटाचे महाराज कपडे घातले तर पुढे चालायला लागले तर महाराज आपोआप स्वच्छता अभियान महाराज आपोआप रस्ता साफ व्हायला लागला. दर्जीनं लांबूनच बघितलं ये कौन सा फॅशन आ गया बोले भाई. ओ कृष्ण कन्हैया जवळ आले. भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला महाराज त्या दर्जीनं. म्हणले महाराज जरा हे ढिले ढाले कपडे व्यवस्थित करून देऊ का. भगवंत म्हणले शुभस्य शीघ्रम लवकर दे म्हणले. दिले महाराज कपडे चांगले व्यवस्थित करून दिले. आता यानं बघितलं होतं धोब्याला काय बक्षीस मिळाले. भगवंत म्हणले तुला काय बक्षीस पाहिजे. ते म्हणलं महाराज तुमची दया दृष्टी असू द्या, कृपा आशीर्वाद असू द्या, दुसरं काही नाही म्हणले आपल्याला. आता आजकाल तुम्ही बघायचं महाराज जेवढ्याचा कपडा तेवढ्याची शिलाई आणि त्याच्यात नवरदेवाचा ड्रेस झाला तर बघायचंच काम नाही. आता इकडे बी बघा की महाराज किती ब्लाऊज कमीत कमी 200 ब्लाऊज सर्कल आहे आणि जर भारी तर शिवलं तर 300-350 पर्यंत. त्याच्यासाठी महाराज दर्जी लोकांना त्यावेळेस भगवंताचं काम फ्री मध्ये केलं म्हणून देव